सायाटिका पेन ही आजकाल खूपच कॉमन समस्या आहे, ज्याने लाखो लोक त्रस्त आहेत. सायाटिका म्हणजे काय, ती होण्याची कारणे काय आणि ते पेन कमी कसं होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, मी डॉक्टर नेहा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस, जे तुम्हाला घरबसल्या पेन रिलीफ, मोबिलिटी आणि मसल स्ट्रेंथ सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सायाटिका म्हणजे कमरेपासून सुरू होणारी सायाटिक नर्व काही कारणाने कंप्रेस होते, म्हणजेच दबली जाते. त्यामुळे कमरेपासून पायापर्यंत, अगदी तळपायापर्यंत वेदना जातात. काही लोकांना जळजळ होणे, मुंग्या येणे असे सिम्पटम्सही दिसून येतात. सायाटिका होण्याची अनेक कारणं आहेत. वयोमानानुसार मणक्याची गादी स्लिप होणे, एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ बसून राहणे, चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे किंवा कामाच्या वेळी जास्ती ताण घेणे यामुळे सायाटिका होण्याची शक्यता वाढते. हा पेन कमी कसा करायचा? तर 6 इफेक्टिव्ह फिजिओथेरपी एक्सरसाइज केल्याने तुम्हाला यात बराच आराम होईल. सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट स्ट्रेच म्हणजे पायरीफॉर्मिस स्ट्रेच. पाठीवर सरळ झोपा, गुडघे वाकवून घ्या, उजवा पाय उचलून डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि हातांनी उजवा गुडघा छातीच्या दिशेने हलकासा ओढा. 20 सेकंद धरून ठेवा. दोन्ही बाजूला 3 वेळा रिपीट करा. हा स्ट्रेच बटक्समध्ये असलेल्या पायरीफॉर्मिस मसलसाठी आहे, जो कधीकधी सायाटिक नर्ववर प्रेशर टाकतो आणि त्यामुळे पेन वाढतं. नंबर 2, पेल्विक टिल्ट. यामध्ये तुम्हाला पाठीवर झोपून तुमच्या पेल्विसची मूव्हमेंट करायची आहे. पाठीवर झोपून गुडघे वाकवून घ्या. नंतर हळूहळू पेल्विस वरच्या दिशेने टिल्ट करा. 10 सेकंद धरून ठेवा आणि सोडा. सेम परत रिपीट करा. हे तुम्ही 10 ते 15 वेळ करायचं आहे. हा व्यायाम पेल्विसला स्ट्रेच करतो आणि पाठीच्या वेदनेपासून आराम देतो. तिसरी एक्सरसाइज सायाटिक नर्व फ्लॉसिंग. हे तुम्ही झोपून किंवा बसून करू शकता. झोपून करायचा असेल तर पाठीवर सरळ झोपा आणि एक पाय सरळ वर उचला. आता फूट वर खाली हलवा. त्याचसोबत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मानसुद्धा वर खाली करायची आहे, म्हणजे ताण आणि रिलॅक्सेशन जाणवेल. नर्वची फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी सायाटिक नर्व फ्लॉसिंग हा खूप चांगला एक्सरसाइज आहे. याने नर्ववरचा ताण कमी होतो आणि पेन कमी होऊ लागतं. बसून करायचा असेल तर खुर्चीवर बसून एक पाय सरळ पुढे ठेवा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पंजा आणि मान एकत्र वर खाली हलवा. रोज 10 ते 15 रेपिटेशन्स केल्याने खूप फरक पडतो. नंबर 4, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच. या एक्सरसाइजमध्ये आपल्याला टॉवेल किंवा पट्टीचा वापर करायचा आहे. पाठीवर सरळ झोपून घ्या आणि एक पाय वर उचला. टॉवेल किंवा पट्टी वापरून तो हलकासा ओढायचा आहे. स्ट्रेच फील झाल्यावर 20 ते 30 सेकंद थांबा आणि 3 वेळा रिपीट करा. बाजू बदलून सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. सायाटिक पेन कमी करायचा असेल तर हॅमस्ट्रिंग स्ट्रेच पण खूप महत्त्वाचा आहे. पायाच्या मागचे स्नायू टाईट झाले की सायाटिक नर्ववर जास्ती ताण येतो आणि त्यामुळे हा स्नायू रिलॅक्स करणे गरजेचे आहे. नंबर 5, लंबार रोटेशन एक्सरसाइज. पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही हात खांद्याच्या रांगेत घ्या. गुडघे वाकवा आणि दोन्ही बाजूला हळूहळू फिरवा.
गुडघ्याच्या विरुद्ध बाजूला मान फिरवा. सायटिक पेन बराच वेळ टिकत असेल तर लंबार रिजनला मूव्हमेंट देणं पण महत्त्वाचं आहे. या एक्सरसाइजने लोअर बॅक फ्लेक्झिबल होते आणि सायटिका पेन कमी होण्यास मदत होते. नंबर 6, शेवटचा पण इम्पॉर्टंट स्ट्रेच म्हणजे ग्लूट स्ट्रेच. हा स्ट्रेच पाठीवर झोपून करता येईल. डाव्या पायाचा गुडघा वाकवा आणि उजव्या पायाची टाच डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि दोन्ही हाताने वाकलेला गुडघा हलक्या हाताने छातीच्या दिशेने खेचा. हा स्ट्रेच 20 ते 30 सेकंद धरून ठेवा. 3 वेळा रिपीट करा आणि मग बाजू बदला. बटक्सचे मसल टाईट झाले तर सायटिक नर्ववर जास्ती प्रेशर येतो, त्यामुळे त्यांना रिलॅक्स करणं गरजेचं आहे.